भाकरी नको चपात्या कर ये बाबा याच्याचं आम्हाला कोण आहे आता नमस्कार बाबांनो देवासारखे भेटला मनाला समाधान झालं होय होय आम्ही आम्हाला ते आव्हान काढलं नाही भादव्याच्या महिन्यासारखं असं का लावलाय सगळं आम्ही गांधीवर केलं तर तुला बोलवते भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बांधतो असा म्हणशील का माझ्या महिन्यात बोलवले पण मित्रांनो विचार काय काढलाय काय नाही त्या पैसे त्याजवळ आहे तर म्हणजे करायचं कार्यक्रम अरे फिरायला जायचं नाही कार्यक्रम ठरवायला जायचा नाही ना फिरते जायचं कार्यक्रमाला असं जायचं आहे हा पण मित्रांनो काय त्यासाठी पैसे पाहिजेत मग तुला तर तुझे थोडा पैसा वे माझ्याकडे ते कसलं पैसे रे कसलं पैसे अरे खानापूरच्या बाजारातला का 30,000 नुसतं साळू तर विकण्याचं साळू ते गेल्यावर तुमच्या सैनीला काय अक्कल आहे का त्याला बोलायचं कळतंय का विकणारा माणूस आहे का मी साळू तो विकणारा माणूस आहे का कुणाला काय बोला विजय तरी अक्कल असावी पाहिजे अक्कल पाहिजे आणि कुशाल म्हणतो 30,000 साळू तर आणि एवढं फडं कुठं आणलं शानाकी सांगायला बोलू नका मेन माणसाच्या आबरू घालवत आहे काय अक्कल आहे का याला चालू तो कुठं आणलं प्रभाकर कालचा बिंदूर बरा झाला नालायक माणसानो अंड्याची पानं बांधून घालून गाढवानो तुम्ही माझ्या जीवाचे जीवलग मित्र म्हणल्यानंतर मी तातडीने आलो भेटण्यासाठी आहेच की असं बोलताय तुम्ही आजकालचे मित्र नाही तेव्हाच आहे लहानपणचं कशाला विसरलं लहानपणापासून आपण एकत्र खेळलो वागडलो लहानाचे मोठे झालो आहे का नाही हा. अरे लगा नालाय का प्रभाकर मामा खरं सांगायचं आपण गुरु मागे जात होतो तेव्हा आपण एका लंगुटीतला घास खाल्लाय का नाही त्यावेळी मी त्यावेळी फडकं नव्हतंच ना काय फडकं मिळलं ना म्हणून आमच्या आईने लंगुटीत बघा ती भाकरी बांधून दिली का नाही हे गावाला कुठं खाऊन फुगल्यावर सांगायचं तेव्हा सांगायचं सांगू ते दम बाळ नाही. पंच आपण तुम्ही भाऊबंदचे माझे मित्र आहे होय, होय, होय. पण मित्र कसे आहे तुम्हाला माहिती आहे बाळपणचा मित्र माझा नव्याचा कालाचा बाळपणचा मित्र माझा नव्याचा कालाचा काल परवा आठवला धागा काल परवा तुमची मला आठवण झाली माझ्या जीवाचे जेवढे मित्र गावाकडे आहे होय, होय. आपण बी गेलं पाहिजे आम्हाला बी काल तुझी आठवण आली येणार येणं नेलं चहा प्यायला गोरखनं हो आईला दोघं चहा पिलो तिसरा मित्र म्हणलं प्रभाकर कुठं आहे म्हणजे काय झालं माहित आहे का आठवण कशी झाली हा. चहा मागवून घेतला हा. आता आम्ही दोघ जण प्यायला लागलो आता एक चहा मागवून घेतला आणि अर्धा करताना थोडा चहा टेबल वरती ते झाला मला सांगणार आहे. आणि तिथून मला आठवण झाली आयला म्हणलं रो बाब याच ठिकाणी जर आपला मित्र असता प्रभाकर प्रभाकर जर मित्र असता हो तर टेबला सांडलेला चहा टाकून केला एवढ्यासाठी माझी वाट बघत होता बाई. असता तर तिसरा चहा मागवला असता असं म्हणा ते गावा काय टेबल पाक चाटून मग सांगताय काय तिसरा चहा मागवला असता मित्रांनो जायचं ना होय मग जायचं परंतु कसं जायचं कसं जाऊया घोड्यावर ना घोड्यावर ना. घोड्यावर नाही हा, घोड्यावर. त्याला कार्यक्रम ठरवायला जर जायचं असेल काहीतरी वाहन पाहिजे माणसामध्ये आणली नाही. वाहन घेऊन जायचं पण प्रभाकर मामा मी तुमच्या बरोबर यायला लागलो माझे आबरू जाता कामा नाही ती बाय मला होईच म्हणली पाहिजे मला शिस्तीने सांगायला लागेल. त्या बायला सुद्धा वाटलं पाहिजे खेडेगावची मला पण काय जबाबदार आहे बरोबर आहे अशी मुली देखणं गावात देखताना कशी दिसत असते ती. हा. आता काय बघतोय माझे हा. तेवढं काय म्हणतो गोड्यावर जाय काय सांगतोय तू सांगता पुढे कशी लोक गोड अरे संसारिक काळातला प्रवास गोड्यावर ना आता म्हणतच होतो की अरे रेडं उन्हाचं कुठंही पाण्यात शिरतंय मुलात काय लागला काय मुलं झाले तुला काय चालू तुला पगाराची घोडा लावले दादा कसा वाटला होईल का मी पाक गावापासून वाकत गेलो आहे का नाही वाकत गेलो कान पाठ फोडून लांबन धावलाच लांबन म्हाताऱ्याचा घोडा आहे.
मेलेला घोडा ओढत नाही. वडत देतोय गाडा वाढू. अरे त्या मार्गे फिरून येतो. हा माझा घोडा कसा आहे तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. आपले की घोडा तनविला जास्त बोलते. अरे पुण्यात आलो ना नुनं आलं नाही, नुनं आलं. तुझ्या बाजूनं नुनं मुंड्यात फिरायला नाही. अरे पुन्हा म्हणजे बालेम. हा, पुन्हा आलं अरे नाही. पुण्यात आलो हा, पुण्यात माझं महत्वाचं काम अरे होतं मग. का? हा? पुण्यात आलोय पुन्हा आलं काय ना? आणि मग काय बघतोय जे समोर पाहिलं लगा- संस्थानिक काळातल्या पेशवांचा वाडा आहे. सांग, मला सांगायचं पुन्हा आलं म्हणजे गोळ्या बसलो कोण गोळ्याचं शिकून शब्दावर कोण कोण बसतो. हे गाडवा मग काय तुला कळणार आहे मला मग कशाला जागायचं? हा पेशवांचा वाडा आहे संस्थानिक काळातला. अरे ते बांधकाम तर कसं आहे बघ माझं महत्वाचं काम आहे इथं. काय हा, अति महत्वाचं काम आमच्या गावची म्हातारी माणसं जायची पुण्याला. आणि काय बाला मला पुण्यात गेला तरी महत्वाची जागा बघून ये. असं उतरा लग करून त्याला वाटतं. काय सांगतोय हळद वाटतं का? अरे 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 घेऊन आलो. अशी जागा कोणची आहे? हा, मला बुधवार पेटे काय? चालायचं आहेत का काय एक नाव बोलच ना पाचशे वर जायचं. हा, बुधवार पेटेत जिता माघारी येईल का? अरे त्याचं बरोबर आहे आता तुम्ही गेला बुधवार पेठ मध्ये हो दगडूशेठ हलवाई गणपती. काय रे गणपती महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पा. दगडूशेठ हलवाई गणपती. हा वा वा अरे हा समोरचा पहिलाच पेशवांचा वाडा तुम्हाला फिरून पाहायचा आहे. पिशव्यांचा वाडा आहे बे. हे लगा. तुम्ही दोघं जण जरा कानातला मळ काढून घ्या. पिशव्यांचा वाडा बे. पिशव्यांचा नाही पेशव्यांचा. पिशव्यांचा हा. शिवाजी पहिली माणसं असतील. हा पिशवी वाडा पिशव्यांचा बघूया. पेशव्यांचा वाडा कसा आहे फिरून पाहिला पेशव्यांचा वाडा मुळा बुड्डा नदीचं पाणी गोडा आल्याची घोडा. मुळा बुड्डा नदीचं पाणी गोडा आल्याची घोडा. अरे गारमानो मुळा आणि बुड्डा निसर्गाच्या योगाने ह्या नद्या पुण्यातून वाहत आहेत
आणि ह्या नद्यात तुझं पाणी पिलं तर आरोग्याला फार चांगलं आहे. पाणी चांगलं आहे. झाडाच्या मुळ्यातनं पाणी येते दोघ जण प्याके झाडाच्या मुळ्यात नालायक हो. होय. झाडाच्या मुळ्यातलं पाणी आहे. मला खोल लागा, तू प्रभाकर सांगते तू हे खोल बाळा, लागा. तुझा आवाज निघल मुळ्यातलं पाणी पिऊया. मुळे हे खरं नव्हतं, त्यामुळेच नाही. मुळ्या होय नावांना मुळ्या जायला काळ्याच कशा व्हायला लागल्या. काय का झाडाला मुळ्या- बादलले तर बादलले तर. हे पाणी प्या, पाणी प्या. शेवाळ आहे की लगा? देवात पाय घसरलं होतं म्हणा. मग? अरे पाय, त्यांना आलाय का मास कसला आहे खाली बोल. गेला का रे? बाळा, पाणी कसं वाटलं? आयला एक नंबर पाणी लागा. काय सांगतोस? काय पाणी म्हणा. नारळाच्या पाण्यासारखं नारळात पाण्यापेक्षा जाती गोड. काय सांगतोय? काय पाणी. बरं एवढं गोड लागण्याचं कारण किती वर माणसं डोंगरात जाते. तुझं खाली पाणी चाकलं लागतं. अरे ते पाणी मशाल आपण आता पुण्यात आलो. हा अरे गाडी आली बघा. थोडं इथंच बांधा ट्रेन बिन जायचं कुठं जायचं आहे? मुंबईला. चला माझ्या बरोबर मुंबईला. अरे तुम्हाला मुंबईलाच देणार. नाही 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 बाबा. नगा 2 लाखाचं घोडं. काय अवघड आहे आज का? घोडा घेतो बांधा. आतापर्यंत घोड्याला आपल्याला साथ दिली अरे आहे. गाडवा तर त्याला वैर नाही का? नाही माझ्या घोड्याशिवाय कर मी नाही आता करत. तर मुंबईत घोडं कुठं बांधतो? घोड्या संघ जायचं. घ्यायचं होय. कसं नाही? कसं आहे रेल्वे? घोडं संघ जायचं. रेल्वेला घोडं बांधायचं. नुसतं लगामच हातात येईल. घोडं वाटतच राहील कुठं बी. गोड पण गोड असं राहणार नाही फार तर शिल्लक शिल्लक होऊन राहील. मग नाही का तर? हे बरं तुझं म्हणा काय करूया मग तू रेल्वे जायचंय का? आम्हाला जायचं. हे रेल्वे आल्या रेल्वे खाली पडूया. आणि खाली पडायला तुम्ही काय तिकीट काढूया. तिकीट काढायचं. गाडी आली बघा, जायचं का? आली अकराची गाडी न म्हातारा गाडी निघती गेल्यानं. असं आहे बघा हे. तिकीट काढून घेऊ का? तिकीट काढताय कोण? पैसे कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे. आहे तर तिकीट काढा. चला जाऊ. मास्तर कोण आहे बघतो मी. तिकीट काढतो 2 मिनिटात. 2 मिनिटात तिकीट काढतो. चला काढा. केशर मास्तर. आपल्या 5 जाण्याचं काय. केशर मास्तर कोण आहे बघू. तिकीट काढतो. ए आपण शिटा किती आहे? 1 2 3 4 चौघ. मास्तर नमस्कार. नमस्ते. मुंबईला जायचं आहे. बर 2 हाफ आणि 2 फुल. हा 2 हाफ 2 फुल. दोन पुरा. किती पैसे होते? मुंबईला जायचं. मुंबई. दोन हात दोन फुल. हा 1200 रुपये होतील. तुम्ही शासनाचा आहे का मनाचा रेट आहे? ना ना शासनाचा रेट आहे. अरे 1200 ट्रेन 60 रुपये जाते हा. मग अरे काय बोलते काय एसी ट्रेन आहे आपली. अरे पण माणसं तर बघ ना. एसी म्हणजे बर्फात म्हणते ते काय ते. अरे काय मास्तर आहे का? मग माणसं तर वयान बघ. मग वय असू दे की वयच काय आहे. 110 बरा 110 वय. वय आहे. आम्ही माघारी घेऊन येणार नाही. हा 110. बरा 90 रुपये. ही 90 हे 110. हा तो 16 आणि मी 14. मी तुमच्या मनानं सगळं काय तिकीट तुमच्या मनानं चाललंय का सगळं. अरे एवढं तिकीट आहे का? काय अवघड आहे का रे? मग किती म्हणतोय. एसटीला अजून हाफ तिकीट घेते ती. आणि मग काय? बर हे किती म्हणलास तू. 1200 रुपये सांगितलं. बरं 1200 रुपये दिलं तुला. मग हे शहद एक्सप्रेस गेली का. हा शहद एक्सप्रेस गेली. हा, गेली. का गेली. गेली आता गेली. ते कोण एक्सप्रेस गेली मद्रास गेली लंडन गेली का. गेली कलकत्ता गेली का. सगळ्या गाड्या गेल्या. तुम्हाला कुठं जायचं आहे? मला लांब जायचं. कुठं? ते रुळाच्या पलीकडे जायचं. पलीकडे जायला तुझ्या गाड्या विचारायला लागलाय. आज मला रेल्वेचं भ्याव वाटते. ट्रेन आली. अरे गाडवाडू गाडी आली बघा. त्याला गाडी सुटली मारला माता गेली पुण्याला. गाडी सुटली मारला माता गेली पुण्याला. Thank you.
अवघड आहे एवढं सोपं आहे तेव्हा आता आलोय मुंबईत मुंबई मग जेवणा खाण्याची सोय होत्या का बघा का काय करमणूक ठिकाण बघताय काय मुंबई आणि मुंबई बघताय हे गाडवा दिसते काही पार वरली बिल्डिंग बघायला गेलं टपोरीला टोपी तर राहील का किती काय करतेस तुझ्याकडे काय चूक नाही तिथे येली बायको ती जमत नाही आणि माझं डोळा काढायला माझी त्याला बघायला त्याला बिल्डिंग धावतोय गाभाळ्यातल्या चांगल्या धावायला लागला गावा बिल्डिंग जातोय का मला फळावायला खरं वाटलं आपण मुंबईला आम्ही खरंच आहे त्याचं म्हणणं आहे लगा बघ की आपलं घरावर घर लगा उडायला लागले तुम्ही त्या अवलादीचा जायची का काय त्या- आज कधी मुंबईला आलाय का अरे नाही आपल्या गावाकडे असं एकावर एक घर आहे का आज बिल्डिंग म्हणतात माडी हवे हाय. जेवणा खाण्यास कुठे त्याच्या बायकाची माहिती त्याला जास्त आहे. बायकाचा त्याला लावी देऊ नाही माहिती. हे ना जेवणा पाण्यात कुठे ते बघू म्हणतो फाटक्या बी काय तर म्हणून मोकळं व्हायचं. नाश्ता करूया हा आणि मुंबई फिरून बघूया या, या मागे. बघू, तुला वास लागतोय नाही. चौघाय काय फायदा गोरख हा चौघाला नाश्ता पुरवल करेन आयला होय रे डबा जरा हलकाच आहे हॉटेल बारीक आहे होय की? भाई नमस्कार ए लगा चमचा बुडवून नाश्ता करा की आवला दे ते नाश्ता तू बांधून घेईन घरा बारला चार जण आले का ते नाश्त्याचं नाव घेतल्यावर पाणी तोंड फिरवलं इथे ह्याला- ह्याला नाश्ता नाही काय नाश्ता नाही जेवण आहे का विचार 2 घास खाऊनच पुढे जाऊ हा? ते भुकेच लय लय नमस्कार भाई. नमस्कार तुमची आमची ओळख नाही नाही ना ओळख बाबा. सोमवारी त्यातले आहे का बघ ते तुझ्या आईच्या आमच्या नावाने काही भाषा बोलल्यावर जोंबाडे जोंबाडे म्हणतोय हळद जोंबाडे म्हणायला. हले. नमस्कार नमस्कार का हो काय काम आहे तुमचं कसं आहे बाया माणसाला वाकडं बोलणं चांगलं नाही अहो बरोबरच नाही तुमचा आदर करून सांगतो आम्ही ना अहो परकी बाई म्हणजे आई समान म्हणावं काय काय परकी बाई म्हणजे आई समान बहिणी प्रमाण असं म्हणावं माणसानं कान मागाव का माघारी नाही नाही पुन्हा घरी सोडायचं नाही आणि असं होत असलं तर काय घरात नाही बाहेर पडायचं आहे नमस्कार नमस्कार काय नशीब आहे माझं तर हो. माझं